पाप होत असतो. व आम्ही जी सेवा केली या सेवेच्या बदल्यात तू दिलं ना आम्हाला. त्यांनी ओरिजिनल सेवा केली, ओरिजिनल खरी सेवा. भजन करायचे. मग का अपमान करतो आमचा? काय युक्तिवाद झाला असेल? पोरानं माईला न पेताच पोरग टवटवीत झालं. त्वचा सुकली होती, डोळे पांढरे होऊ लागले, मुठी वळील त्या अंगाला असा चिमटा घेतल्यावर पांढरी त्वचा होऊ लागली. इतकं वृक्ष शरीर झालं. पण काय युक्तिवादानं भगवंताच्या कृपेने ते पोरग पुन्हा सुखरूप झालं, मोठं झालं पोरग मोठं. कालांतराने त्या मुलाचे बाबा जात राहिले. त्या मुलाचे बाबा सामान्य नव्हते. त्या मुलाचे बाबा मृत्यू पावल्याच्या नंतर अंत्यविधी झाल्यावर नामदेवराय अस्थी आणण्यासाठी गेले. तर त्या अस्थी नामदेवरायानं ओळखिल्या. ज्या अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या त्या अस्थी श्रीमंत श्री चोखोबरायांच्या होत्या. घेत चक्रपाणी पितांबरे नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी आणि घेत चक्रपाणी पितांबरे. जगाच्या बापानं पितांबराच्या वटीत अस्थी घेतल्या. आपण मेलेल्या माणसाचे हाड सावडायला गेलो की आंघोळ करून येतो. कोणी हाय का असा सावडून आला आणि हात झटकिलं की लगेच टप्पू हाणायला बसला. कडीन भाकरी उलटे भेते. मातीहून आल्यावर भात खात नाही, मातीहून आल्यावर कढी खात नाही, मातीहून ज्या दिवशी आलं त्या दिवशी दूध खात नाही, मातीहून ज्या दिवशी आलं त्या दिवशी भजे खात नाही. आणि ज्यानं खांदा द्याला ते 13 दिवस भजे खात नाही. नको रे बाप्पा मी खांदे करी, नको रे बाप्पा मी खांदे करी. अरे तू या खांद्यावर पहिलं 10-5 क्विंटल पाप येन काय होतंय भज्यानं भाज्या. तू काय लायकी बोंड्या काही शास्त्र सांग तू. म्हणून मी खांदा द्यालाय कडी खात नाही तर भात खात नाही. हे शास्त्र सांगणाऱ्याचे थुत्रच आणायला पाहिजे. तुझ्या बापान पुरावा लिहायला का ते पुराणात? ज्याला शास्त्र पुरावा सांगतंय ते पुरावा मानायचा. एक जणांनी मला फोन केला. आमच्या गावातली माणसं म्हणले सोमवारी दावा करीत नाहीत. मी म्हणलं गागा भट्टाची चुलते आहेत का तुझ्या गावातली शहाणी? विठाला विठाला काय झालंय? अशा नालायक लोकांनी धर्माला कलंक लागत असतो. अशा हलकट लोकांमुळे संप्रदायाला गालबोट लागत असते. अरे शास्त्र त्या माणसाचं ऐकायचं असतंय ज्यानं शास्त्र वाचिले, ज्याला शास्त्र कळालंय त्याचं ऐकायचं असतं. सकाळी पाणी नेत नाही ते म्हणतो सोमवारी दावा करीत नसते. वारे खरकट्या विठाला विठाला अस्थी भजन करायचे, हाड भजन करायचे. हाड मुलानं वडिलांचा विधी केला. रानोबा नावाचा व्यक्ती वैकुंठात आहे. मुलाच्या आजोबाचं नाव होतं रानोबा. वैकुंठात आहे, वैकुंठात. रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या मुलाच्या अंगावर भिंत पडली, मृत्यू पावले. अंत्यविधी झाला आणि अस्थी पंढरपुरातल्या मालकानं पितांबराच्या वटीत घेतल्या आणि पंढरपुरातल्या मालकाने स्वतःच्या दरुजात त्या अस्थीची समाधी केली. अस्थीची समाधी का दरुजात केली सांगू तुम्हाला. विटेवरच्या मालकाला एके दिवशी निळोबारायने प्रश्न केलता. एक अभंगाचं कडवं सापडे मला. निळोबारायने पंढरपुरातल्या मालकाला एक प्रश्न केला. देवा, शूद्राच्या कुळात चोखोबराय जन्माला आले, याच्याकरता तो मंदिरात समाधी दिली नाहीस. देवा तुम्ही जातीवाद केला. देवा तुमचं चुकलं. देवा
तो शूद्राच्या कुळात जन्माला आलेला वारकरी, म्हणून तुम्ही त्याची समाधी मंदिराच्या बाहेर केली. विटेवरच्या मालकाने निळोबारायला कडकडाटून मिठी मारली, खांद्यावर मान टाकली, सांगितलं निळोबाराय, अशी काही माणसं आहेत, मला लांबूनच नमस्कार करणारी काही माणसं आहेत, गडबडीमुळं मधात येऊ शकत नाहीत. मधात जर समाधी दिली असती तर जो माझ्या दर्शनाकरता आला त्यानंच चोखोबारायचं दर्शन घेतलं असतं. पण निळोबाराय गडबडीत ज्यानं माझ्या महाद्वाराला नमस्कार केला त्याला सुद्धा चोखोबारायचं दर्शन होतंय, याच्याकरता मी दारात समाधी दिली. निळोबाराय शोक करत होते. काय लीलाय परमेश्वरा तुझी, काय ख्याती आहे माय बापा, काय दयेचा सागर आहेस तू. योग असा आला, रानोबा नावाच्या व्यक्तीच्या बाजूला मुलाला अधिष्ठान, मुलाचं नाव चोखोबाराय. एके दिवशी चोखोबारायचा मुलगा कर्ममेळा येऊन या काळ बैसला शेवसा. कर्ममेळा हा कर्ममेळा नावाचा व्यक्ती हाई निमाला धर्मदंड घेऊन आला. एक जण वैकुंठामध्ये धर्मदंड यम धर्म घेऊन फिरत असतो. धर्मदंड यम धर्म ज्या वेळेला घेऊन फिरत होता त्यावेळेला रानोबा नावाच्या चोखोबारायच्या वडिलांनी, कर्ममेळ्याच्या आजोबांनी यम धर्माचा धर्मदंड पकडला. का रे म्हणे, तुये दूत नामधारकाला भेतात, भजन करणाऱ्याला भेतात, अख्खा आयुष्य पंढरपुरातली वारी केली न रे, त्याच्या बदल्यात मला वैकुंठ दिलंस. माझ्या पोटी जन्माला आलेला बाळ जगाच्या मालकाचा प्रसाद होता. अर्धा चोखलेला आंबा डालात सापडला, अर्धा चोखलेला आंबा डालात सापडला. पुजारी तापलं होतं, उष्टा आंबा देवाला देतो काय. रात्रभर आंब्याची डाल देणारा बांधून टाकला आणि रात्री 1 वाजता स्वप्नात दृष्टांत झाला. आंबा त्यानं नाही चोखला, मी चोखला. अर्धा का चोखला तर अर्धा त्याला प्रसादासाठी ठुलाय. आणि म्हणून पुजाऱ्याने रानोबा नावाच्या व्यक्तीच्या हातात आंबा टाकला. म्हातारं पळत घरी गेलं आणि बायकोला सांगितलं, लक्ष्मी पंढरपुरातल्या मालकाचे ओठ हे आंब्याला लागले, पंढरपुरातल्या मालकाची जीभ आंब्याला लागली, पंढरपुरातल्या मालकाचे दात आंब्याला लागलेत. आंबा किती पवित्र असेल पाय, हे प्रसाद तू खाय. आणि त्या प्रसादात झालेलं लेकरू चोखोबाराय. चोखोनिया फळ बक्षी प्रसन्नपणे, प्रसन्नपणानं ते फळ चोखून खाल्लं, म्हणून चोखोबाराय जन्माला आली. हे प्रसादातलं पोरग आहे, निष्ठावंत वारकरी आहे. देवा हे यम धर्मा, अरे मेल्याच्या नंतर त्याच्या हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आमच्या 2 पिढ्या अशा आहेत आणि 3ऱ्या पिढीला बी तो इथं आणलंस. तुला काही शरम आहे का नाही. चोखोबारायच्या वडिलांनी यम धर्माचा दंड पकडला आणि सांगितलं, का रे आम्हाला कळायला आम्ही भजन केलं. ते झाल्याच भजन करीत उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. हे लेकरू आईच्या पोटातून जन्म झाल्यावर आपण रडत बाहेर येतो. झाल्या त्याच्या जिभेच्या शेंड्यावर विठ्ठल नाव नाचत होतं. विठ्ठल नाव, विठ्ठल. अशी ठराविक लोकायला लेकरं झाली. प्रल्हाद नावाचा पुत्र कयाधुला झाला, झाल्याबरोबरच नारायण म्हणू लागला.
झाल्याबरोबरच, कारण तिच्या पोटात प्रल्हाद होता त्यावेळेला नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ ऐकिला. 9वीदा भक्तीचं स्तोत्र आई पोटात पोरगा असतानाच ऐकिलं. म्हणून झाल्या झाल्या नारायण नारायण म्हणत होतं. चोखोबरायचा मुलगा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता आणि नामदेवरायाचा मुलगा सुद्धा देवाचं भजन करीत होता. म्हणून जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा. हो, इतकी ताकद. अजून 9 लेकरं येतं, झाल्या झाल्या भजन करीत होते. पण हे 3 ध्यानात ठेवा ना. मग पुढच्या कीर्तनात पुढचे 3 सांगतो. सगळे सांगितल्या तुम्ही दळून टाकतात बाकीचे नाव. ध्यानात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. जन्माला आल्याबरोबर ज्याच्या जिभेवर विठ्ठल नावाचा ध्वनी निघत होता, बापापेक्षा पोरग भारी आणि बापाच्या पोरापेक्षा पण नातू भारी कृष्णा. इतका नातू. यमधर्माचा दंड पकडला तर दंड रडत होता. इतक्या निष्ठावंत वारकऱ्याचा हात दंडाला लागल्याच्या नंतर दंड रडत होता. यमधर्मानं दंड सोडा खाली वाकला आणि रानोबाच्या चरणावर दंडवत घातला. चोखोबरायच्या चरणावर दंडवत घातला आणि यमधर्माने जवळ बसून रानोबाला चोखोबरायला सांगितलं, मी दूताला विमान पाठिले आणि त्या विमानात आता तुमचा एकाचा नातून एकाचा मुलगा आहे, ते येणार आहे. आणि तिथं आल्यावर तिघायला प्रणाम केला आणि सांगितलं, याच्याही पलीकडचं भक्तीचं टोक जरी असलं पण काळ आमचा उशालाच बसलेला आहे. ते पहिलं बांगड्या आरशात पाहायचं काम नाही. हातीची या कंकना दर्पण कासया. काय करायचं भिंग हातातल्या अशा पाय न सकू. कशाला पाहती कपाटात हात बघायली मग इकून बघायली. डोसक्यावर पडलीस का काय. किती सोपा पुरावा आहे. ज्याच्या वडला आजोबाला वैकुंठ, ज्याच्या वडिलाला वैकुंठ आणि जन्माला आल्याबरोबर ज्याच्या जिभेवर नाम त्यालाही वैकुंठ. पण कधी वैकुंठ हे सोडावं लागते. हे सोडावं लागते खाली. हे 3.5 हाताचं मोबाईलचं कवर मध्ये चिप हे कार्ड, आत्मा नावाचं कार्ड मध्ये, आणि हे 9 बटनाचा मोबाईल आहे. तुम्ही वापरतात त्याला किती बटन आहेत मला काय माहित नाही. आता तर बघणं बटनाचे सरकवायचेच असे. हो, पण हे 9 छिद्राचा मोबाईल हे खाली ठेवावं लागतं आणि मग वरी मोक्ष. पण एवढ्या टोकाला गेलेल्या व्यक्तीचं शरीर त्याच्या जर उशाला काळ बसत असेल तर आपली लायकी काय परमार्थात, आपला अधिकार काय परमार्थात, आपली भागीदारी काय परमार्थात. भागीदारी म्हणजे संपत्ती. चला आपली मदत काय परमार्थाला, आपलं नाविन्य काय धर्मवरीने आला, काहीच नाही. मग आपल्या तर कव्हा बी उशाल काळ बसत नाही. चला पुढचा पुरावा पहा. युद्ध कौशल्यामध्ये एक माथार अत्यंत प्रभावशाली. त्या माथाऱ्याच्या युद्ध कौशल्याच्या जर भूमिका सांगायच्या गेल्या तर
असे कोटी गिरगावकर बोंबलत राहिले तरी त्या म्हाताऱ्याचं वैभव सांगता येत नाही. इतकं म्हातारा अधिकारी लले पाटील. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं भीष्माचार्य. फार अधिकारी म्हातारा. किती युद्ध कौशल्य मोठं. आपण भजन कोणाचं करतो? पंढरपुरातल्या मालकाचं भजन. पंढरपुरातल्या मालकाचं. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात या म्हाताऱ्याविषयी पाप आलं. काऊन पाप आलं सांगू का तुम्हाला? काय ग पळी झळकतीन आपलं तुपलं ओळखीती. हे म्हातार होत बहिणीच्या चुलस सासूकून. हे म्हातार कोणी कोण होतं? पंढरपुरातल्या मालकाच्या बहिणीच्या चुलस सासूकून. म्हणजे गांधारीच्या पोरायकून लढत होतं हे म्हातार. आणि पंढरपुरातल्या मालकाला त्याचा मेहना राजा करायचा होता. हे पहिल्यापासून आपलं तुपलं ओळखीत माणसं. आज चालू आहे नाही राजकारणात आपलं तुपलं असतच. आणि एक दुसरी गोष्ट अशी होती की ते भजन करीत होते. बर, पांडव भजन करीत होते, भीष्म कोणते वाईट होते? पांडव भजन जरी करीत होते तर बऱ्याच चुकले. मी सांगत नाही, महाभारत सांगते. धर्म सुद्धा खोट बोलले. अंगुष्ट त्या कर्मासाठी अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. बोलला धर्म खोटा. अर्जुनाच्या 9 चुका सापडल्या. 9 चुका. एका चुकामुळं जगातला 1 नंबरचा पुरुषार्थी आपण माणसं जरी असतो तरी 100% पुरुषार्थी नाहीत. तुम्ही कोणीच नाहीत, मी पण नाही. तुम्हाला नाव ठेवल्यावर तुम्ही हाणतान मला, पण मी पण नाही. त्याचं कारण सांगू. आपल्याला खोटे का होत नाही? वक्षस्थळावर स्तन आहेत. सरपंच ते अर्जुनाला नव्हते. हा, वक्षस्थळावर अर्जुनाला नव्हते ते वर्ण. इतका पुरुषार्थी व्यक्ती. पण एके दिवशी कृष्णा लुगडं नेसलं. लुगडं 1 दिवस नाही, 12 महिन्यातले 3 दिवस वजा करा. फक्त 3च दिवस वजा करा. तितक्या दिवस साडी नेसला. ब्रह्नडा झाला, ब्रह्नडा. आणि इकडं तर साडी नेसणाऱ्याला वारकरी संप्रदायात निषेध सांगितलं. स्त्रियाचं काही घेऊन वेश नाचे जो कोंबडा आणि सप्तजन्मी हिजडा. हो, ते मला काही प्रमाण पाठ नाही. आणि ते आपलं नसतं ना, ते यायचं असतंय. मला दुसऱ्याच्या केळीत आपण आऊत घालीतच नाही. विठाला मग एकदा जर माणसानं साडी नेसली तर 7 जन्म हिजडा होतय. अरे बापरे, ही तर कोटीची नोट झाली. बाबा असं कोणाला म्हणायचंच नाही. कडीला उभं राहिलं म्हणजे तो भाजण्या साधा असेल. लय म्हशी बारीक शिंगावल्या असत्यान पण लय मोठं दूध देतात. हो, आमच्या इथं एक जणानं राजस्थानच्या बाजारातून मसड आणली. टेम्पो केला आणि घरी आल्यावर दूधच देईन. म्हणलं ही प्रदर्शन मध्ये मांड आता. तू बायको तिला चोळायला आणि तू तिची व्यसन धरायला राहा दोघं जण. काय पुरा याचा अर्थ सांगतो आता. ती मला पाठ नाही, पण मला त्याच्या पुढचं तुमचं पहिल्या वर्गात मी कॉलेजमधलं सांगतो. एक तांदूळ
साडीचा वेश घेणारा ते तर हिजडा होईलच, पण त्याला पाहणारा सुद्धा हिजडा. दृश्यांभवत ते नारी नटयो कृतुभवा भव संग सुधायो तामिनी वेशति अंबर भयजो क्लिंब्यं भयतति सकल सुदाना क्लिंब्यं भयतति सकल सुदाना क्लिंब्यं भयतति सकल सुदाना. क्या बात है, वाह वाह वाह. नारी वेश रक्तम अंबरम स्थितो. अंबर म्हणजे वस्त्र आणि क्लिंब्य म्हणजे नपुसक. मग यायनं 3 दिवस जर सोडून दिले तर 12 महिने लुगडं नेसलं. ते एक पाप होतं अर्जुनाच्या डोक्यावर पडलेलं. बाकीचे जाऊ द्या, सगळं कशाला सांगायचं. भीमानेही एका ठिकाणी चूक केली. गदा युद्ध करत असताना युद्ध प्रसंगामध्ये सर्वात अगोदर चुका कोणी केल्या असतील तर पांडवाच्या पक्षातल्या लोकांनी. फक्त मोठा माणूस माग असला की चुका झाकत येत. इतकंच फरक असतो बघा. खपक्या माणूस असला माग की चुका झाकत येत. हो, जिच्या बापाची तर लय मोठे पैसे येत, तिने इतकुल्या बाह्याचा ड्रेस घातला तरी काय पोरगी आहे बघा न बापा, काय पोरगी, फलाण्याची पोरगी आहे. आणि गरीबाच्या पोरीनं जरा कमी बाह्याचा वपत का. बाप लोकाची रानं खुरपायला दारे धरायला आणि पान कशी अंग दाखीत चालली. अशा काही काही अवलादी खराब येतात. म्हणजे पैशावाल्याच्या पोरीनं ईदभर जरी ड्रेस घातला, ते आमक्या साहेबाची पोरगी घी बोकांड देऊ त्या साहेबाला नाचू दे तू या छाताडाव घंटाकसा. आणि गरीबाच्या डोळ्यात लगेच मुसळ घालीत माणसं. अशी माणसं आग्या मावळाच्या माश्या येतात. मोठ्या माणसामुळं चुका झाकत असतात. मोठ्या माणसामुळे कमरेच्या खाली गदा मारितच नसते. दुर्योधना मारिली गदा घेतीला प्राण. चुकला असं दुर्योधना सोडू द्या ना, पण नीतिक्षास्त्र युद्धातली चूक यांची. विठाला नकुल सहदेवाने सुद्धा 2-2 चुका. तरी पण पंढरपुरातल्या मालकानं गादी त्याला दिली. एकच चूक भीष्माचार्याची, ते 4 चुकीत विस्तांतर झालं तिचं. द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना भीष्माचार्यांनी मान खाली घातली. ते भाकरीचे कानकोंडे होते म्हणून. पण या म्हाताऱ्याला पंढरपुरातल्या मालकाला मारण्यासाठी, ह्या म्हाताऱ्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं लुगडं नेसलं. लुगडं नाटकात लुगडं नेसलं असेल तो भाग सोडून द्या. ते पार्ट झालं. पार्ट ते नाटकच झालं. याचं नाटक नव्हतं, हे शिखंडी झालं. शिखंडी म्हणजे हिजडा. आणि तो मथाऱ्याला मारलं. त्यार ती मथार किती अधिकारी असेल कल्पना करा. विटेवरच्या मालकाला शिखंडीच्या रूपात आणते, तवा स्वतः मथार खाली पडलं. ताकद काय असेल कल्पना करा. आणि संसारातल्या व्याप्तीचं जर टोक मोजायचं झालं तर ब्रह्मदेवानं तराजूत संसाराच्या व्याप्तीची पुण्याई टाकली भीष्माचार्याची, तर बाबाजी तराजूच्या साखळ्यात तुटल्या. इतकी व्याप्ती होती संसारातली. संसारातली सर्वात मोठी व्याप्ती आहे ती व्याप्ती म्हणजे मायबापाला देव मानणं. मायबापाला देव मानणं ही सगळ्यात मोठी व्याप्ती आहे. पोराला अख्खा गाथा पाठ असल आणि माईला आणि बापाला बोलत नसल तर कुत्र्याला तरी भाकरी टाकावा. जे मायबापाला नीट बोलत नाही त्याला खाऊ घातलं की त्यानं केलेलं पाप खाऊ घालणाऱ्याच्या बोकांडीवर बसत असते.
वात्सल्यं स्थितो पितृभया भासां विरोधा भासायां तत्रा पुनितं द्रव्यानां पापं शिरसा भय जायते. त्याच्या बोकंडीवर पाप बसत असते. लोमश नावाच्या साधूचं वाक्य हे काय एखाद्या गोट्या खेळणाऱ्या महाराजांनी थोडंच लिहिलंय. इतकी मोठी ह्या वर्गात भीष्माचार्य पहिले. इतकी सेवा की सीमात नाही त्या सेवेला. बापानं एके दिवशी सहज मनात कल्पना केली की मला पुन्हा एक लग्न करा वाटते. तर विचारलं मुलानं, 22 वर्षाचा मुलगा होता. बाबा नाराज काऊन येत तुम्ही? काही नाही, मला लग्नच करा वाटले. येऊन या काळ बैसला शिवसा, उदाहरण क्रमांक 2. मला लग्नच करा वाटतंय. ठीक आहे, कोण्या राजाची पोरगी करायची? हे राजा कसला म्हणजे? त्या जंगलात राहतय, झोपड्यात राहतय, पण पोरगी सुंदर आहे आणि मला ती करा वाटते. वा वा वा. गेले पोरीच्या बापाच्या पाय पडले. पण ते पोरीचा बाप लय हुशार होता. ते म्हणला, मी 90 वर्षाच्या माणसाला पोरगी देत नाही. कसं देईन मी? बाबा पंढरपुरातल्या मालकाला एक पोरीचा बाप पोरगी देईन गेला. 16,107 लग्न झाले आणि 8वं लग्न करण्यासाठी माईल सांगितलं देवकीला, माय मी पुन्हा एक करू का पुन्हा एक? तर देवकीन सांगितलं, बापू पहिल्या तो चांगल्या सांभाळल्यास, अजून कोणतीची चोळी फाटली नाही, साडी फाटली नाही, चपलाचा बंद तुटला नाही, तिला गन पावडर विसरला नाही, फॅरन लवली आहे, खुटं लवली आहे, लिपस्टिक आहे, भावळ्या कापायचा वस्तारा आहे, सगळं आणलंच नव्हतं आता सामान ते. मग कोणतीलाच कशाची कमी नाही ना. मग कर एखादी एक पुन्हा. 16,107 ऐवजी 16,108 म्हणायलाही सोपं जाते. कर बरं तेवढी. आणि गेले पोरीच्या बापाला म्हणले, तुमची पोरगी मला आवडली. त्याला वय म्हणले, बाहेर माझी पोरगी तुला आवडली. येडा दिसलो काय तुला पोरगी द्यायला? कोण म्हणलं माहिती? पोरीचा बाप पंढरपुरातल्या मालकाला. वय म्हणला, बाहेर वय बाहेर, देत नाही पोरगी, देत नाही. पण पंढरपुरातला मालक म्हणला, बरं देताना कोणाला? लग्न तर करावंच लागन ना पोरीचं. ते म्हणले, पोरगी मी देणार, पण जावाई जर ताकदवान असला तरच देणार. ते म्हणले, काय ज्वारी कापता आली पाहिजे का, ऊस तोडता आला पाहिजे का, सोयाबीन कापता आली पाहिजे का, कुंटलाचं पोतं उचलता आलं? हे त्या गबाळ्या गप्पा सांगू नको म्हणे. पठ्ठ्या संघ कुस्ती खेळता आली पाहिजे. अशी जाबूक ठोकतेत ना. मला बिन आता गुड घ्यान जरा आवड झालो होता. कवरक चल ना. आता 41च्या पुढे गेलो. माझ्यासोबत कुस्ती बांधा म्हणले लंगूट. सुरू झाली बापू हलकी जंगनाडी पकनाडी, जंगनाडी पकनाडी, जंगनाडी पकनाडी. पकदा नसते वाजित ते हलकी. 27 दिवस 27 रात्र कुस्ती. 28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं, याला घाम नाही आला, हे माणूस नाही. याला घाम नाही आला, हे माणूस नाही. लगे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयो. लगेच लग्न. 27 दिवस 27 रात्र कुस्ती. घामच नाही, एकाने पाणी पिलं नाही. तवा पोरगी दिली. आणि बाबा पोरगी कशी होती? तिला नख इतका, तिच्या अंगावर केस इतीत येते येते. अशी करशील का तू? काय झालंय तुला? देलीन त्या बुवाना, आता नाही म्हण. तिचं नाव जामून, ती अस्वलीन. तिचा बाप परीक्षा पाहिल्याशिवाय जावायला पोरगी देत नाही. हे कसं देईल? देत नाही म्हणे. का देत नाही? म्हाताऱ्याला देत नाही. पाणी सोडलं. 22 वर्षाचं तारुण्य बापू बापाला दिलं, बापाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. पोरग 90 वर्षाचं आणि बाप 20 वर्षाचा. बापरे. तरी पोरीच्या बापान 2-3 कुटाने काढीच.
ते याच्या आधी मी सांगितलेले बस झाले, तर आपल्याला फक्त येऊन या काळ बैसाला सांगायचे हो, आणि मग लग्न लावून दिलं. सांगा संसारातल्या चौकटीत भीष्माचार्य कुठं कमी आहेत? इथं कोणी बसलेल्या पटक्यावाल्या मथाऱ्यानं फक्त एकदाच पोराला म्हणा मला लग्नच करा वाटायले. हसले ते बाबा. हे सगळे झेंडूचे फुलं, गुलाबाचे फुलं, फक्त एकदाच म्हणा बाब्या मला लग्नच करा वाटायले. बाळ्याची शपथ, जर तुमच्या पोराने जर तुम्हाला हळदीत नाही पुरलं तर मला गिरगावकर म्हणू नका. तुम्हाला लग्नात तर हळद लावायची नाही ते, पण हळदीच्या रानात पुरते. एरंडाच्या सावलीला लय एरंड आहेत तुमच्याकडे. 22 वर्षाचं तारुण्य दिलं आणि 90 वर्षाचं म्हातारपण घेतलं. काय चुके बेले पाटील, किती मोठं टोक असेल कल्पना करा ना. अख्खं जीवन पंढरपुरातल्या मालकाचं भजन, कुठपर्यंत भजन. 113 बाण अंगात घुसले, 113 बाण. यानं बाईचं रूप घेतलं आणि म्हाताऱ्यानं पण केलं तर मी बाई पुढे असल्यावर हातात शस्त्र घेणार नाही. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला दुखतीनच माहित होती, दुखतीनच अशी दाबल्याबरोबर यायला माहित होतं याचं कुठं दाबल्यावर दुखतो. म्हणून बाई झाली आणि मेवण्याच्या कानात सांगितलं हनबान. अर्जुनाच्या कानात पाडले म्हातारं खाली. ज्या दिवशी पाळलं, सांगतो पुन्हा येऊन, 11 दिवस खाली पडलेले, तसे 22.5 दिवस पडले, पण 11व्या दिवशी 113 बाण अंगात घुसलेले होते. बाबा रक्ताचे थेंब टपटप अंगातून पडत होते आणि 113 बाण अंगात घुसलेले, अर्धाले बाहेर गेलेले, तसंच पाठीवर पडलं म्हातारं. बाणाची शया होती. म्हणून महाभारतामध्ये त्याला शरपंजरी म्हणतात. शरपंजरी, शर म्हणजे बाण आणि बाणाच्या याच्यावर सोपलेले भीष्माचार्य. आणि 11 दिवसात डोळे उघडले 11व्या दिवशी आणि एक ग्रंथ विटेवरच्या मालकाच्या हातात दिला. देवा हे तुम्हाला ग्रंथ सप्रेम भेट. त्या ग्रंथाचं नाव होतं विष्णू सहस्रनाम. 1000 नावाचं स्तोत्र केलं, 1000 नावाचं. दाढ दुखायला मनबर मन भजन, दाढ ठणकती ना, दाढ ठणकायला मन भजन मनबर, डोळा ठणकायला मनबर मन भजन, कान ठणकायला मनबर मन भजन, पोट दुखायला मनबर मन भजन. 113 बाण अंगात आणि तरी 1000 नावाचं स्तोत्र केलं. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, ज्या सप्त्यात विष्णू सहस्रनाम नाही तो सप्तात नाही, तो सप्तात नाही, सप्तात नाही. आता बऱ्याच ठिकाणी सप्ते गुत्ते द्यायलेत. इना तुम्हीच घ्या, कीर्तनकार तुम्हीच आणा. कालांतरानं असं होईल, महाराज तुला किती पैसे घ्यायचे तर घे, पण ऐकायला माणसं पण तूच आण. याच्या अलीकडची परिस्थिती आता सुरू आहे बरं, याच्या अलीकडची. फक्त या परिस्थितीवर याचं राहिले. हो, असा काळ येईल, इतके माजले पैशावाले माणसं, इतके. आणि आमचे बी लोक नालायकाच्या पुढे इतके नाचायलेत, इतके नाचायलेत. अरे त्यानं पैसे कुठून आणले पाय? तू मेल्यावर तू या पिढीला तमाशात नाचिते ते पैसे, जरा हिशोबात नाच नालायकाच्या पैशावर. विठाला विठाला करू शकतो का आपण भजन कृष्णा? 1000 नावाचं स्तोत्र. काय कमी पडला असेल साधू राजा? काहीच नाही कमी, काहीच कमी नाही. 11 दिवस संपल्याच्या नंतर काळ असा उशाला होता. त्याच्या अगोदरचा प्रसंग आहे, पण आता काय काय मागन काय काय पुढं सांगू. समजायचं पाठी चुकली पुढच्या गाडीवर एसटी गेली असं समजून घ्या. आता ते महाभारत आहे 18 पर्वाचं, 1.25 लाख श्लोक आहेत आणि मी 2 घंट्यात किती सांगू? मला वाटतं 1 पस्तोर पोहोचलो मी आता. हो, 1:15 वाजला ना, मग आपल्याला किती सांगता येईल त्याला?
एक भीष्म पर्व म्हणजे स्वतंत्र पर्व आहे. 18 पर्वापैकी किती सांगता येईल त्याच्यातलं. आणि मग काळाला सांगितलं इकडे काय काम आहे. मी न्यायला आलो. थांब म्हणले. भगवान जी उत्तरायण कधी लागायचंय. बा काय कुठं वापरावा हे आजच्या कीर्तनातच सांगता येतं बरं. काही बी. एक जण म्हणला आमचे वडील गुरुवारी मेले. मग कसं करतो तू या वडिलाच्या मातीत 9-10 महाराज टाकतो का सरनात. तो हा बाप गुरुवारी मेला म्हणून काय याला काय शेंडा आहे का बुड आहे काय मिळत नाही त्याला. नाही म्हणले आमचे वडील एकादशीलाच मेले. अरे लय कोंबडे एकादशीला कापले सातारबाई न. मग ते कोंबडे मोक्षाला गेले का. तो बाप कोण्या दिवशी मेलाय त्याच्यापेक्षा तो बाप जित्यापणी काय वागत होता ते सांग सोमळ्या. मेलेली तारीख सांगायला आमचे वडील शिवरात्रीच्या दिवशी मेले. हो लय शिवरात्री धरीत नव्हता तो बाप. लय शिवरात्रीला तो बाप तालात नव्हता. आणि शिवरात्रीच्या दिवशी फुकला म्हणजे मोक्ष भेटत असतोय त्याला. इडेत का काय. फाशी घेणार माणूस मुद्दाम एकादशीच्या दिवशीच घेईन ना. म्हणजे विमान तरी न्यायला येईल असं काय नसतंय. अद्याप नाही. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार सुमृत्यू यावा. मृत्यूचे प्रकार 16 सांगितले. 16 त्याच्यापैकी सु नावाचा मृत्यू यावा. आणि हा मृत्यू उत्तरायणात यावा. स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात. त्यात हा कधी जरी मेला चांगला माणूस तर त्याला जाताच येते. पण ते पुष्पक नावाचं विमान पार्षद नावाचे 2 पार्षद असते यम धर्माचे. आस्तु भयो याप्ती पार्षदो नितिध्याया पार्थो यतो सर्व पुष्पको द्वापारो सर्वस्थितायाम करते कलीचो भवा याप्ती त्रेतेचे भवन सकल स्थिता वैकुंठाधिपतये भवा भुवनम द्वारेशी परिभाषाय. ऋषुंडी नावाच्या साधूचे वाक्य. म्हणून त्याच्यासाठी काही पर्व सांगितले. उत्तरायण असावं, मग आमका असावं, दिवसा मृत्यू असावा का रात्री मृत्यू असावा, तो कोण्या वेळेला असावा, असं त्याचं एक ठराविक तितक्यापुरतं शास्त्र आहे. या शास्त्राच्या चौकटीत आपण तिळा इतके बसत नाही. आपण तिळा इतके बसत नाही. त्याच्यामुळे आपण ते डोक्याला गुडघ्याचं सोडून डोक्याचं सोडून गुडघ्याला गुंडाळायचं नाही किंवा गुडघ्याचं सोडून पायाखाली दाबायचं नाही. आपण याच्यात बसत नाही. आपण दोपट मार्गात चालायचं. भीष्माचार्य यतीच्या यादीत होते, तप्याच्या यादीत होते, अनुरागाच्या यादीत होते, जप्याच्या यादीत होते, संन्याशाच्या यादीत होते भीष्माचार्य. म्हणून ही माणसं काही जपत होते. सांग उत्तरायण कधी आहे. तर पंढरपुरातला मालकाची बोबडी वेळी अरे मी तुला विचारलंय उत्तरायण कधी आहे. तर उत्तरायण सांगणारे 2 माणसं बाबाजी बाजूलाच होते. एकाचं नाव होतं विदुर आणि एकाचं नाव होतं सांगता येईल का किती महाराज फुकल्यावर सुधरताना. ते दुसऱ्याला जे ज्योतिष्य कळत होतं का, पंचांग कळत होतं का, त्याच्यावर व्यासांची कृपा होती. त्याचं नाव होतं संजय. व्यास कृपा दीपक संजय झाला. व्यासांच्या कृपेनं परिपूर्ण असणारा संजय फार दिवशी सांगितलं 22.5 दिवसाला उत्तरायण. बस रे म्हणले एमड्या तिथंच 22.5 दिवसाला घेऊन जाय मला. ते म्हणला मी जाऊन येतो. काय तुम्ही माय व्याली बस म्हणे इथं बस. मंडपातच बसून ठेवलं 22.5 दिवस. एक जण म्हणला हे तिथं बसल्या बाकीचे माणसं कसे मारित होते. यम एकटा असतोय. जिल्ह्याला 1 SP, 1 सेकंड ॲडिशनल SP आहे का नाही. हो अप्पर जिल्हा अधिकारी, कोणता जिल्हा अधिकारी, तहसीलदार, SDO काय काय असतेत ना, नायब तहसीलदार, पुन्हा मंडळ अधिकारी आणि पुन्हा त्याच्या खाली ग्रामसेवक तलाठी लय मोठे असतेत ना उकरायला. तसे मग आता वरी का कमी असतील का. इथंच बसून तुला इथून उठायचंच नाही म्हणले. 4 श्लोक आले महाभारतात भीष्माचार्याने यमाल दट्टीलं. दक्षिणाधिपतयो भयो आश्रितम मम पदाश्रिताः यत् वास्तव्ये जायते नाम कालाम निषदो भयो जायते. ज्या दिवशी माझा काळ संपन त्या 22.5 दिवसाला उत्तरायण लागन बेटा, त्या दिवशी घेऊन जाय. तोपर्यंत तिथंच थांब.
त्याच्या पुढच्या एका श्लोकाचा उत्तरार्धातला इतका अर्थ गहन आहे आणि इतक्या खालच्या टोकाचं बोलले भीष्माचार्य, मी फक्त बायका पुढे आहेत म्हणून त्याचा अर्थ सांगत नाही. 22 दिवस संपले, 23वा दिवस उजाडला. 22.5 म्हणजे 23व्या दिवसात जावं लागेल ना. 11 वाजले, 12 वाजता माध्याने सूर्य येणार, बरोबर 12 वाजता भीष्माचार्याला यम नेणार. तर भगवंताने यमाला सांगितलं, इकडे भीष्माचार्य आम्हाला जिवंत पाहिजे, तुला मी सांगतोय. भीष्माचार्याला न्यायचं नाही, मंडपात थांबायचं नाही. भीष्माचार्य ऐकत होते, देव बोलत होता. यम पुन्हा देवाला म्हणायचा, मला ते थांब म्हणले, तुला मी सांगतो न जाय. यम निघाला यम. भीष्माचार्य उगाच पाहत होते, येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय, उगाच पाहत होते. मरायला काही करण शिल्लक आहेत, काही बव शिल्लक आहेत, काही पळ शिल्लक आहेत, काही निमिष शिल्लक आहेत. म्हणजे शकन, पळ, बव, करण ही पंचांगाची भाषा आहे. तुम्हाला बव, करण हे जरी नाही कळाले तर शकन तर कळते, निमिष तर कळतो का नाही. निमिष शकन बी नका कळू द्या, जाऊ द्या ते चुलीत इंग्रजी, पण निमिष कळतो ना. वरतिया पाती चक्षु खालतिया पाती, लवे मिनलिया ज्योती, निमिष मनती त्याती. वरचं पापन खालच्या पापनाला पटकन चिटकतय, तितक्या टायमाला निमिष म्हणते. पातिया पाती जुळे, आगा नयनाची आस्तू सोळे, कांधाची परी निराळे, तै वेळेची संद सोळे, निमिष म्हणती त्या शिव. हे काय देसड पेणाराचं वाक्य असेल का? काय शास्त्र असेल, गोड कल्पना करा ना. काय 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 सूर्याचे किरण खाली जमिनीवर यायला किती वेळ लागतंय हे पंचांग सांगते. आगा भास्कराची किरणे ते अभ्रमंडळाची आजणे, तै वरुता तेजा केने धरातळी, तै धरेशी प्रसन्नपणे, देती मुक्तावसन लोक प्रकाशे. हा मुक्त मुक्त फुकट फुकट सगळ्यांना प्रकाश देते. ते कने मिनलिया प्रकाशू. आता सूर्य मावळल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं एकूण एकाला माणसं दिसते. सूर्य दिसत नाही पण माणसं एकूण एकाला दिसते. त्याच्या प्रकाशाची ताकद किती मोठी आहे. ते रजकनु मिनला नारायणू, त्या पृथ्वीच्या रजामध्ये कणामध्ये कणाकणात त्याचा प्रकाश भिनलाय. त्या प्रकाशाला संधी प्रकाश म्हणतात. कोणता प्रकाश म्हणतात? संधी प्रकाश म्हणतात. चला, एका नालायक माणसाला मारायचं होतं तर त्यानं असं वरदान मागितलं होतं, मला दिवसा नको आणि रात्री नको. लय हुशार पंढरपुरातलं हे टाटरन वायरी चोरणारे, त्याच्या नाही नादी लागायचं. हे म्हणलं आपण लयच हुशार, लाईट बंद करायच्या आतच टाटर चोरीतो. वा 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 वा. अरे टाटर तयार करणारा त्यानंच निर्माण केला, हे ध्यानात ठेवीन तू. त्यानंच निर्माण केला आहे का नाही. एक म्हणला, काय सांगायचं तुम्हाला, मीटर कसंही बसू द्या पण रिडिंगच येत नाही. कस काय येत नाही म्हणला, अशी एक साबण आणली, ती मीटरवर चिटकती, संध्याकाळी 9ला चिटकीतो, पहाटे 5ला काढून घेतो, उगं 5-25 युनिट येते. इतका मी चतुर आहे. म्हणलं साबण तयार करणारा पण त्यानंच केलाय. हे ध्यानात ठेवून सुमल्या. साबण कोणीतरी तयार केली, ती मॅग्नेटची साबण असेल चिटकणारी. मग ही तू साबण चिटकवायला, पण साबण कोणी तयार केली, कोणीतरी असेल ना एखादं चोट्ट. मग ते सुद्धा पंढरपुरातल्यानं निर्माण केलं ना. आपण त्याच्या पुढे काय बसू शकतो? काहीच नाही, काही विद्वत्ता नाही आपली. इतका हुशार जगाचा बाप, एवढा हुशार. त्या आम्हाला सांगितलं, बापू इथून निघून जाय, निघून. हा, ते संधी प्रकाशाचं सांगू लागलं. सूर्य मावळला आणि त्याला सांगितलं, त्या आमच्या भक्ताच्या वडिलाला, ते भक्त म्हणजे प्रल्हाद, आणि त्याच्या बापाचं नाव हिरण्यकश्यपू. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे 2 जण भाऊ होते. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. जरा शहाणं होतं, भजन मंदित नव्हतं कोणाला. हो, आपल्या भजनात पण काही काही हिरण्यकश्यपू येत ना. आता लहान पोरग जर भजनात आलं, त्याचा स्वर गेला की त्याला कुंभा आणते. काय ढोरावानी वळडायला, ए म्हशीच्या पोरा, तसे कुंभे हांजाव नको रे, ते लहान आहे म्हणू देईन त्याला. असे काही भजनात बी कुंभे हाणणारे हाले येतं, असे हाले. तसा हिरण्यकश्यपू भजन मंदित नव्हता. रात्री मारायचं नाही आणि दिवसा मारायचं नाही. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, दरुजात बसला दिसतो सूर्य. मग रात्र एका दिवस, रात्र म्हणावं तर देव दिसायला, रात्र म्हणावं तर देव दिसायला, आणि दिवस म्हणावं तर सूर्य दिसत नव्हता. रात्र म्हणावं तर बाजूचे माणसं दिसू लागले,
आणि दिवस म्हणावा तर सूर्य दिसत नव्हता, याला संधी प्रकाश म्हणायचा. आणि अशा संधी प्रकाश किती वेळ कणात राहतो याचं सुद्धा पंचांग अनुमान सांगते. काय ताकद आहे त्या पंचांगामध्ये, काय शास्त्राची चौकट आहे बघा. तिथिक्षय कसा होतो, काय कसा होतो, चला आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. आता भोगी कोण्या दिवशी आली? संक्रांतीच्या आदल्या दिवशीच येत असते, पण वार कोणता आहे? गुरुवार. गुरुवारी तिथी कोणती? एकादशी. मग भोगीने एकादश घोळायची का एकादशीने भोगी घोळायची? हाय का नाही? आता पडक नाही बॉम्ब तुमच्या डोसक्यावर. कस करायचं? आता एकादशीच्या दिवशी भोगी करायची म्हणल्यावर बाजऱ्याच्या भाकरी, तिळ लावलेल्या, बैंगन, वालाच्या शेंगा, हरभऱ्याचे घाटे, ऊसाच्या धिलप्या, गोडवाळकाच्या उसऱ्या, बोर, बिबे, वाटाणे, पुन्हा ते लाख, हे सगळं असतं. तो पुढच्या वर्षी होईन, तू ताण घेऊ नको. तुझी भोगी पुढच्या वर्षी. आणि ज्याची झाली नाही त्याची तुळजापुरात होत असती मागून शिके हाणून. ते तुळजापुरात बी करतेत नाही, इकून दोन आणि मागून दोन शिके हाणतेत. आता कस करायची एकादशीच्या दिवशी? घोळायची एकादश. ज्याला काय करायचं त्या दिवशी बैठकीत मला भेटा. जिला भोगी करायची का कोण दिवशी करायची ते कीर्तनात सांगायला गुत्त थोडं घेतलं. हो असं कसं सांगावं लागेल. चांगला गुत्तेदार आहे. विठ्ठला काय संक्रमणाची कळा धरली असेल. कधी संक्रांत 14ला आणि कधी 15ला येत असते. कोणाची ताकद आहे? आगा भास्कराचे संक्रमणू धरिता नक्षत्र केनू तै ग्रहावर्तनी पावनो धरिल काळिता वेळेची आसंधान वेळे निकटवर्ती सान पळाभव करणाचे पूर्णपण ते मकरे उतरी लागा तै तिळतिळ वाढे भास करू तिळतिळ लवे दिन करू तै सुभाषिता भास किरू कोण जाणे. काय शास्त्र आहे त्याच्यासाठी? दिवस कसा वाढवतो, पुन्हा खाली कसा येतो, कसा तिळतिळ वाढवतो. मग या सगळ्या संक्रमणाच्या कथा पंचांगात सांगितल्या. शास्त्र आहे त्याच्यासाठी. असलं पाहिजे पंचांग. अहो सगळ्या नमुन्याचे पेपर वाचू वाचू महिन्याला चष्मे बाजलेलेत लोक, पण 35 रुपयाचं पंचांग घरी ठेवत नाही. इतके माणसं रगील झाली, इतके रगील झाली माणसं रगील. शेतकऱ्याकडे पंचांग असा फणी चक्राचा काल ओघाळता येतो आणि त्या काल ओघाळल्याच्या नंतर पेरणी करता येत असती. त्या कालाचा काल निषेध टाळल्याच्या नंतर कधीच गव्हावर तांबुरा पडणार नाही. विज्ञानवादी एखादा म्हणीन बाळू महाराज अंधश्रद्धा सांगायला फुसक्या, तो काय टपऱ्या सांगतो आम्हाला अंधश्रद्धा. शास्त्र सांगतं शास्त्र. आणि शास्त्र काय तुझ्या बापान लिहिलं नाही ना आमच्या आजन लिहिलं नाही. शास्त्र लिहिणारे माणसं अधिकारी पांचटा. तुझ्या अंगात जर दुसरं रक्त आलंय पाश्चिमात्य संस्कृतीचं म्हणून तू या संस्कृतीला नाव ठेवतो, पण तू या बोखांडीवर पाय देणारा पंढरपुरातला मालक हे लक्षात ठेव. विठाला एवढ्या पौकरणाचा काळ जवळ आला. पंढरपुरातल्या मालकाने यम काढून दिला आणि म्हाताऱ्याच्या कपाळाला घाम आला. ते म्हातारा म्हणजे भीष्माचार्य. कपाळाला घाम आला. पाहिलं घाम ते काये स्वेद आणि ढळीचा ढाळे. काया म्हणजे शरीर, ढळ म्हणजे कपाळ, स्वेद म्हणजे घाम, ढाळे म्हणजे पडू लागला, घाम पडू लागला. तै देखत सु नारायण. त्यावेळेला जगाच्या मालकानं पाहिलं ते इंजने घालितो नारायण. इंजन म्हणजे वारं, स्वतःच असं इंजन वारं घालू लागला जगाचा मालक. घाम थांबन गेला. पुन्हा इंजन घालण्यासाठी आमचे विदुर काका आले. काय इमानदार माणूस. विदुर काकानं घाम पुसला, आपलं वारं घातलं, काही जमलं नाही. व्यासांची कृपा असणारा संजय घरी बसल्या बसल्या आंधळ्याला सांगत होतं किती मेले. हो किती मेले. इतकी संजयावर व्यासांची कृपा होती, फार मोठी फार मोठी फार मोठी. हो आणि मग त्या संजयाने वारं घातलं पण काही नाही मेळ बसला. घाम येणारा थांबला पण आल्याला थांबत नव्हता. तितक्यात 2-3 सेकंद टाइम शिल्लक राहिला निमिष. तितक्या वेळात एक जण आला आणि स्वतःच्या उपरण्यानं वारं नाही घातलं,
असं कपाळच पुसलं. तर देवानं पाहिलं आपण नुसतं वारं घातलं, आता या माणसाला कळाले आणि कपाळ पुसलं. आणि मग भीष्माचार्याने थोडासा ओठ असा बाजूला गेला आणि त्या ओठातून त्या खिंडीतून एक आवाज आला, जगदानंद कंद पतयो निमिषान सारयो वैकुंठाधिपतय तै पुनितानां पुनित भय चक्षुं दृश्या न जायते. स्वतःच्या कीर्तीचे पवाडे गायले. मी किती नशिबवाने, जगाचा बाप वैकुंठातला मालक मी मरताना डोळ्याने पाहलो आणि जगातल्या वैकुंठाच्या मालकाचं नाव मी मरताना जिभेन घ्यालो. असे 2 पुरावे सांगितले आणि जगाच्या मालकानं अशी छाती चोळली. पितामह ताण घेऊ नका, यमाला काढून दिले. 2-3 सेकंद आयुष्य राहिलं होतं आणि गालातली गालात म्हातारं हसलं. पंढरपुरातल्या मालकाने विचारलं, हसता का? कृष्णा अरे शरीरानं यम काढून दिलास रे तू, शरीरानं यम काढून दिलास. तुम्ही वारं घातलं घाम जिराव म्हणून, पण घाम नाही जिराला. ज्यानं हातात कपडा घेऊन माझं कपाळ पुसलं तो तुम्हाला दिसायला माणसाच्या रूपात होता, पण तो यमच होता. देव बाजूला आहे, भीष्माचार्य पळलेले, विदुर काका, अर्जुन बाजूला, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव आणि संजय बाजूला. या सगळ्याच्या देखता भीष्माचार्याचा घाम माणसाच्या रूपात यमानं पुसला आणि शकंदात प्राण काढला. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एवढ्या मोठ्या भीष्माचार्य